थोडी वाट वाकडी केली आहे मित्रांनो आपण. आपल्याला सरळ जायचं होतं ऍक्च्युली त्या रोडने, बट इकडून घातली परत गाडी, कारण आज पण आपल्याला म्हैसूर पॅलेस बघायचं आहे. मागच्या वेळेस पण ते म्हणजे म्हैसूर पॅलेस रात्रीचा बघितला जातो, तर आज पण आपण रात्रीचा म्हैसूर पॅलेस बघू. मस्त, नक्की बघायला येऊ. आज पण परत एकदा धावते झलक म्हैसूर पॅलेसची. एक सेल्फी तो बनता है. कितना टिकट रहता है अंकल इधर अगर सुबह जाने का रहेगा तो? 100 रुपये. चालतंय. उदयपूरचा पॅलेस पाहिला आपण 450 रुपये देऊन, तर हा काय. चला निघूया आता इथून पुढे. मस्त असा म्हैसूर पॅलेस आपण पाहिलाय आणि आपली पुढची जर्नी आता इथून करायची. पाहिलं का आता आहे का कशी आहे गंमत. आईला अवघड आहे राव, अवघड. तर म्हैसूर सिटीच्या बाहेर पडतोय मित्रांनो आपण. तर त्या रोडला आपल्याला म्हैसूर पॅलेस किंवा मग रेस कोर्स, त्याच्यानंतर म्युझियम आणि काय म्हणतात त्याला प्राणी संग्रहालय, ते पण त्याच साईडला होतं, रेस कोर्सच्या अपोजिट साईडला. ते बऱ्यापैकी आपल्याला तिथं सापडेल. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हैसूर सिटीचा पॅलेस बघू, 100 रुपये तिकीट आहे मित्रांनो. सकाळी ओपन होतं. मस्त असा म्हैसूर पॅलेस आपण पाहिला आणि आपण होसूर पासून 130 किलोमीटरच्या अंतरावरती. रात्रीचे वाजलेले 3. तर आता मस्त पैकी आराम करूया. नेक्स्ट मॉर्निंग म्हैसूर इडली. पहिलं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. आपण होसूर पासून एक 60-70 किलोमीटर अलीकडे. रात्री झोपलो होतो, आराम करायला थांबलो होतो. बाबो कसली गरम 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 तव्यावरतून काढून दिली त्याने इडली. हे इडलीची सरासरी साईज बघा. हाऊ थोडी वेगळी आहे. वाचलो नाही, चटणी उडली आहे. तर या मित्रांनो नाश्ता करायला 10:30 वाजलेत आणि आपण होसूर पासून एक 60 ते 70 किलोमीटर अलीकडे आहे. तर हा जो रोड आहे ना, मँगलोर पासून होसूर पर्यंत कुठंच टोल नाही, त्यामुळे हा रोड ट्राय केला. म्हणजे टोल खर्च आपला पूर्ण वाचतो. तिकडून गेलो ना, मेन रोड डायरेक्ट बँगलोरला जो जातो, तो मॅपवरती दाखवत होतो, तर त्या रोडचं पूर्ण काम चालू आहे. प्लस वरतून टोल पण आहे. त्यापेक्षा हा रोड ट्राय केला तर खूप छान असा रोड आहे आणि तुमचा बऱ्यापैकी प्रवास कव्हर होऊन जातो इकडून चेन्नई पर्यंत जातो पर्यंत. तर आपल्याला रिटर्नला तेवढाच खर्च येणार आहे, 5,000 रुपये. तर हाच रोड ट्राय करू आणि काय काय हायलाइट्स बघायला भेटतात ते सगळे आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करू चेन्नईपर्यंतच्या. चला ब्लॉग कंटिन्यू आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि परत एकदा या सगळ्यांनी इडली खायला. तर चला चहा संपूया आणि निघूया पुढे. तर मित्रांनो मागे आपल्याला गाडी आता थांबवली होती साहेबांनी आणि ह्या साहेबांनी त्या दिवशी पण थांबवलं होतं आणि लगेच ओळखलं. अरे बोले तुम उस दिन गया था मेरे को विश करके हैप्पी न्यू ईयर. हाँ बोला हाँ सर तुम किधर गया था? मैंगलोर गया था. मैंगलोर से अभी चेन्नई जा रहा फिर से. बोले हाँ क्या फिर जाओ 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 रोक. असं होतंय थोडं गोड बोललं ना, काही काही लक्षात ठेवतं. म्हणजे आपल्या आधी त्यांच्या लक्षात होतं की हा ही गाडी त्या दिवशी पाहिली होती. चला निघालोय पुढे ससलापुरा मध्ये. ससलापुरा
मित्रांनो आपण ह्याच रोडने प्रवास करतोय आणि हा रोड आहे म्हैसूर ते होसूर चा शॉर्टकट रोड आहे. हा फॉरेस्ट आहे इकडं. आपण त्या दिवशी थोडं वेगळ्या फॉरेस्ट मधून गेलो होतो, आज हा वेगळा फॉरेस्ट आहे. म्हणजे त्याच फॉरेस्टचा थोडा वेगळा हिस्सा. फक्त हा कर्नाटक मध्ये थोडा जास्त कव्हर होतो आणि तिकडला जो होता तो आपल्याला तामिळनाडू मधून जास्त कव्हर अप करत होता. यांनी ऍक्च्युली काय केलंय, साईडला थोड्या जाळ्या मारून ठेवल्यात. त्यामुळे ना जरी कोणी एखादा प्राणी यायचा म्हणलं तरी तो आपला बाहेर येऊ शकणार नाही, असं करून ठेवलंय बघा. आपला व्यवसाय ट्रान्सपोर्टचा आहे त्यामुळे फिरणं तर आपल्याला फुकटच आहे. बुकिंग भेटल्या त्यानुसार फिरता येतं. आणि त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल, तुमचा व्यवसाय तो असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा खरंच आनंद घेता येतो. आणि आपण घेतोच, म्हणजे प्रवासाचा तर आनंद घेतो, त्यानंतर नवीन नवीन ठिकाणं पाहण्याचा किंवा मग दाखवण्यावरतून आठवलं जर हे ब्लॉगिंग नसतं तर हे सगळं माझ्यापुरतं मर्यादित राहिलं असतं नाही का. म्हणजे मी फक्त फिरलो असतो, बुकिंग घेतले असते, त्यातून पैसे आले असते. हा एक वैयक्तिक माझ्या बाबतीतला गोष्टी घडल्या असत्या. तर संपलं आपलं इथं फॉरेस्ट. बोर्ड लागलाय बघा, काय आहे बघायसारखं नाही, पण ते बघा असं क्रॉसिंग वगैरे आहे. आपलं क्षेत्र आहे ट्रान्सपोर्टचं. बुकिंग पण भेटतात, त्या निमित्तानं फिरणं पण होतं आणि तुमच्यापर्यंत त्या नवीन गोष्टी शिकता पण येतात. म्हणजे ते योगच म्हणायचे. नाहीतर असं पर्सनली फिरायचं म्हणलं असं तर एवढं एक स्पॉट कव्हर करणं म्हणजे त्याचा खर्च विचार करू शकताय. माणसाने जीवनात फिरावं, पण आता त्या फिरण्याला पैसे भेटत असतील आपल्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तर ते फायद्याचं आहे. चला इकडं फाटा फुटला एक म्हणून थोडा रस्त्याचं कन्फ्युजन होतं. तर फिरण्याचा आनंद घेता पण आला पाहिजे आणि इतरांना देता पण आला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या, हेच म्हणायचं. आणि त्याच्या मेमरीज तुम्ही ठेवू शकताय. त्याच्या मेमरीज ना, तिथे गेलो होतो, तिथे गेलो होतो. त्या भविष्यात आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो ना, त्यावेळेस मग त्या आनंद घेण्यासारखे असतं. बघा आता हा रोड कसा आहे, जागेवर कर्व आहे मोठा. त्या गावाचं नाव केवढं मोठं आहे बापरे. अरे ना रोड तर हा आहे मित्रांनो नो टोल रोड, म्हैसूर ते होसूरचा रस्ता खूप छान आहे. तर आपला मुद्दा राहिला होता की तुमच्या प्रवासाचा आनंद घेत चला, त्या मेमरी जतन करत चला. आणि जर कोणी त्याची आता आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून तर आपण सांगत राहतो, पण तुमच्या वैयक्तिक मेमरी इतर ड्रायव्हरांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे, दिल्याने ते वाढतं, त्यामुळे देत राहा. मस्त असा घाट माथा चढून आला आपण, बघू शकता. समोरच मित्रांनो आपल्याला बँगलोर होसूर हायवे लागलाय आणि फायनली आपण पोहोचलोय. तर इथून आता सर्व्हिस रोडने जावं लागेल आपल्याला, रॉंग साईडने. तत्वापाशी बाहेर निघालोय बघा. सुंदरा इंडस्ट्रियल एरिया. तर मित्रांनो मॅडमचं म्हणणं आहे की इथं आल्यावरती कन्नड बोललं पाहिजे. आता आपल्याला येत नाही, त्याला काय करतं. 80 रुपये, 80ची डेन्सिटी 801 आणि 89 रुपये डिझेलचा रेट आहे. तर टँक फुल करून घेऊ. इथं 2900 रुपयाचं डिझेल मित्रांनो टँक फुल झालं आहे आपला. आता कुठे गेली ती मॅडम? कर्नाटक में आएगा तो कन्नड़ आना चाहिए बोलता है. हमारे इधर तुम आता है तो हम कैसा करता है. हम भी मराठी में बोलने को लगा है तो चलता है क्या? नहीं चलता है. चला
डिझेल भरून झालं. त्याही समोरची बस निघाली तर आपण डायरेक्टली भूमसुंद्रातून वेल्लोर 191 किलोमीटरचं लोकेशन दाखवत आहे आणि वेल्लोरपासून काय 101 किलोमीटर राहत आहे पुढं. म्हणजे 300 किलोमीटरचा प्रवास फक्त आपला राहिला आहे वेल्लोर, कांचीपुरम आणि चेन्नईचा. भूमसुंद्रातलं पार्किंग स्टेशन म्हणजे इथून तुम्हाला पलीकडे पण जाता येतं. तिथे बरेच आपल्या गाड्या थांबतात, बारक्या मोठ्या. खूप मोठं असं पार्किंगची जागा आहे इथं हॉलिडे इन पाशी. म्हणजे तुम्ही तिकडे सरळ जर होसूरला गेले असाल तिकडून येऊन ह्या पॉईंटला पण थांबू शकताय पार्किंगसाठी. भूमसुंद्रात नारायणा हॉस्पिटलपाशी म्हणजे मँगलोरपासून निघाल्यावरती हा पहिला टोल आपल्याला आज लागला आहे. आणि इथून पुढे आपल्याला होसूर सिटी लागेल. हे बघा होसूर म्हणजे आपण काय म्हणतो याला बॉर्डर क्रॉस करतोय असं म्हणायचं. कर्नाटक आहे थोडं पुढं अजून कर्नाटक बघा इथपर्यंत. हे बघा लेकच्या पलीकडे कर्नाटक संपतो जुजुवाडी. चला मित्रांनो निघालो आपण टोल नाक्याच्या पुढे. फटाका मार्केट आहे, फटाका आहे का इलेक्ट्रिक सिटीचं जे फटाका मार्केट आहे तर जस्ट टोल नाक्याच्या पुढे. सुरला वजन काटा नाही आहे बट चेकपोस्टवरती थांबवलं जातं. डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले जातात. आपल्याला काही थांबवलं नाही, आपले डॉक्युमेंट्स पण क्लिअर आहेत. तर मस्त अशा वातावरणामध्ये मित्रांनो आपण जस्ट आंघोळ उरकली आहे. पूजा पण उरकून घेतली म्हणजे फ्रेश वाटलं. तर इथून 300 किलोमीटरचं आपलं अंतर बाकी आहे चेन्नईचं आणि 2:30चा टायमिंग झालं आहे. तर सकाळ धरून गाडी चालवत होतो, आंघोळ नव्हती मग थोडं किचकिच झाल्यासारखं वाटत होतं. बट काही नाही, आता कृष्णगिरीच्या थोडं एक 10-15 किलोमीटर आपण अलीकडे थांबलो. जरी आता आंघोळीला मस्त अशी जागा होती, हाऊद आहे, समोरच हायवे आहे, मस्त अशी आपली आंघोळ झालेली आहे. तर चला आता इथून ढाब्यावरती जाऊ. जेवणामध्ये चना मसाला आणि 4 रोट्या. मस्त असं जेवण झालंय. आता सुस्ती पण आली. त्यानंतर रात्री आपण 4-5 तास आराम केला, जास्त झालं 5-6 तास आराम केला होता. त्यामुळं आता जेवल्यावरती सुस्ती आली डोळ्यांवरती. चला पोचू चेन्नई. कारण आपल्याला लागलंय पुढे ट्रॅफिक आहे बघा. कामराजनगर इथं बोर्ड लिहिलंय बघा. बोतली हलाई पई है कल्ली कल्ली सिटी मित्रा ने गाई पई आनी कदे वैली हुन्ने आ पुछ कर दे ओ की नी स्वाद लेने आ पुछ कर दे ओ की नी स्वाद लेने आ ओ की नी स्वाद लेने आ पुछ कर दे ओ की नी स्वाद लेने आ. राजस्थानी नंबर 2 आहे बरं का. इथे MH12 आहे, 23 आहे, 17 आहे. आहेत छोट्या गाड्या आहेत, बाकी सगळ्या मोठ्या गाड्या पण आहेत बऱ्यापैकी. या राजस्थानीवरती मी फर्स्ट टाइम येतो. मॅपला टाकला आणि इथंच पोचलो तर ते राजस्थानी वेगळं आहे, हे राजस्थानी वेगळं आहे. तर गाडी खाली झाल्यानंतर आपण त्या राजस्थानीवरती जाऊया. तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो खर्च तेवढाच आहे, 450 रुपये टोल खर्च आणि 5000 रुपयाचं डिझेल. 5300 आहे पण टँक बघू शकताय ऑलमोस्ट अर्ध्याला वरती आहे. एवढाच आपल्याला डिझेल खर्च आला आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आपण गाडी कुठे खाली करणार आहे आणि नंतर रिटर्न राजस्थानीला. चला हा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.